अशी ना स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मी. हा बांगडा मासा आहे, मच्छी आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. इथे ना चिंच हे करायला ठेवले पाणी टाकून. इकडे ना अद्रक लसूण आणि मिरची इथे ठेचून घेणार आहे आणि ते याला लावून ठेवणार आहे थोडा टाईम. आणि मग तव्यामध्ये आपण ते फ्राय करणार आहोत. ते सगळं प्रिपरेशन करून घेते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते काय आणि कसं आणि कशा पद्धतीने बनवते. कारण की खूप दिवसानंतर ही मच्छी मला आज मिळाले. फ्रेश तर नाही आहे म्हणा, पण मार्केटमध्ये आहे. कुठलाही मच्छीवाला आमच्याकडे फिरकत नाही, येत नाही, टोटली बंद आहे. कितीतरी महिने, 3-4 महिने झाले असतील मे बी मी खाल्लेली नाही आहे. सो बघूया आपण आता ही ट्राय करते, बनवते पटापट. प्रिपरेशन झालं की पहिलं खाऊन घेते यार. खूप म्हणजे अशी क्रेविंग्स आलेत मला खायची मच्छी. चला तर मग. इकडे ना मच्छी मस्तपैकी साफ वगैरे करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना इथे कोथिंबीर वगैरे टाकून झालेली आहे. त्यानंतर इकडे ना अद्रक लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर ना ठेचून घेतलेली आहे याच्यामध्ये. इकडे चिंचेचं पाणी गोळ करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि इथे आपल्याला फ्राय करून मग मच्छी आपल्याला कालवणामध्ये टाकून द्यायची आहे. अशा प्रकारे मी बनवते. त्यानंतर इकडे बॅटर पण बनवून घेतलेला आहे कोटिंगसाठी, तो इथे लावते. आणि तेलामध्ये मग कढीपत्ता आणि लसूण टाकलेली आहे. आणि गाईस ना लसूण ना छान अशी काळी अशी शिजली ना चांगली तेलामध्ये पोळली ना की ती खायला एकदम भन्नाट लागते. आणि लसूण खाल्लेली पण चांगली असते. सो बाई मी तर कधीच टाकत नाही, मग ते कालवणातली असो, जेवणातल्या डाळीतली असो किंवा कशी पण. कढीपत्ता पण खाते म्हणून इथे ना बारीक बारीक हे करून टाकलं होतं. इकडे हळद मीठ मसाला टाकला होता आणि ते गोळ टाकला होता. हे सगळं एक जीव लावून घेतलं होतं. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट जी बनवली होती ना मी, ती पण टाकली. चवी येण्यासाठी तशा प्रकारचं मी बनवलं होतं. आणि खूप दिवसांनी मच्छी असं वाटतं कधी फ्राय करते आणि कधी खाते, अशीच मलाही लागली होती. त्यानंतर इथं तेल गरम झालेलं आहे. कढीपत्ता आणि याचा फ्लेवर छान येते लसूणचा. आणि मग इथे करून झाल्यानंतर आता हे जाणार आहे मस्तपैकी तव्यात फ्राय व्हायला. सो इथे मोबाईल पकडायला मलाच करावं लागतं सगळं. आणि स्टँड पण ठेवायला काय जागा नाही माझ्या किचनवरती. आणि तेवढं रिंग लाईटचा उजेड काय तिथपर्यंत येत नाही, कारण की तेवढं सॉकेट नाही जवळ. त्याच्यामुळे मग काय सगळ्या मच्छी ज्या आहेत त्या एकदमच टाकून घेतलं, मस्तपैकी फ्राय करून घेतलं. छान कुरकुरीत झाल्या होत्या आणि त्या वासाने जसं वाटत होतं की कधी खायला बसते मी. आणि इकडे ना मी कालवण पण घालायला सुरुवात केली होती. ते भात झाला होता माझा रेडी. त्यानंतर मी ते तुम्हाला दाखवते. ते चिंचेचं हे करून ठेवलेलं मला ते नंतर त्याच्यामध्ये टाकायचं होतं कालवणाच्या ह्याच्यात. त्यासाठी मी तयारी करून घेतली. कांदा वगैरे टोमॅटो वगैरे कापून वगैरे घेतलं. म्हणजे पटकन जेवण झालं. त्यांना पण खूप भूक लागली होती, कारण की त्या टायमाला ते गेले होते भिवंडीला. आणि इकडे बघाल तर माझं कालवण मस्तपैकी रेडी झालेलं आहे छानपैकी फोडणी घालून. इकडे चांगलीला पाणी ठेवलेलं, ते आले. तसेच त्यांना आंघोळी पण दिली. आणि इकडे मी भाकरीचं तवा पण ठेवला, कारण की मला 2 भाकऱ्या करायच्या होत्या. सो मस्तपैकी भाकरीला पीठ पण हे केलं, मळून घेतलं. आणि इकडे मच्छी फ्राय झालेली ना ते उचलणार आहे. आणि डोकलाचा जो भाग आहे ना तो याच्यामध्ये 2च टाकला होता, कारण की जास्त पण खाणार नाही. आणि मला थोडासा रस्सा प्यायचा होता छानपैकी, म्हणून मी थोडासा वाढीवच केला होता. दोघांसाठी आम्हाला इनफ होता तो. आणि पातळच आवडतो असा, त्याच्यामुळे मी जरा पातळच केला होता. नंतर मग घेतलं मस्तपैकी जेवण करायला. मग काय तोंडाला पाणी असं सुटलं होतं. तत्पूर्वी मी मस्तपैकी ना वाटीभर रस्सा जो असतो ना तो मी ते टेस्ट करायला घेतला होता, कारण की सुगंध इतका छान आहे त्याच्यानं मला काय राहतच नव्हतं. आणि जी गोष्ट करायची असते ती मी करतच असतं. त्याच्यामुळे घेतला रस्सा आणि घेतली सुरुवात. आणि मला असं आवडतं हे करायला, कारण की माझे बाबा पण ना असेच करायचे. आणि ते जेव्हा करायला घ्यायचे ना असे रस्सा, आणि मग खूप अशी तारीफ करायची मम्मीची की खूप चांगले बनवतेस, मस्त झालं, छान झालं. मग नंतर जेवायला घेतलं डिरेक्टली भाकरी तांदळाची. इकडे मच्छीचा एक पीस आणि इकडे रस्सा आणि ते कांदा टोमॅटो, कारण की टोमॅटो मला